लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची 1200 रुपये कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी. कारण ई-केवायसी साठी कागदपत्र देऊ न शकलेल्या महिलांना आता जिल्हा महिला विकास विभागामध्ये ती सादर करता येतील. दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचं अनुदान वाटप मागील सुरू झालेलं आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या. प्रशासनानं प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन केले. लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय. सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं. साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेचे पैसे मे अखेरपर्यंत सर्वांना मिळणार. बघा, ज्या दिवसाची, ज्या महत्वाच्या माहितीची, ज्या महत्वाच्या अपडेटची तुम्ही वाट पाहत होतात लाडकी बहिणींनो, ती सर्वात महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे. पाहू शकता बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता तर ते पैसे लाडक्या बहिणींना आलेले होते, परंतु बहुतेक अशा लाडक्या बहिणीत त्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नव्हते. पाहू शकता बघा, आपण जर पाहिलं तर जवळपास 40% महिलांना पैसे आलेले आहेत आणि 60% महिला आहेत त्या महिलांना पैसे चाललेले नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला अपात्र झालेल्या आहेत का, हा प्रश्न महिलांना पडला असेल. महिला विचारतायत, महिला भगिनी कमेंट करतायत, दादा आम्हाला अजून पैसे आलेले नाहीत. फेब्रुवारीचा हप्ता आम्ही घेतलाय, फेब्रुवारीचे पैसे आम्हाला आलेले आहेत, पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता आम्हाला आलेला नाहीये. आम्ही अपात्र झालोय का? तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही अपात्र झालेला नाहीयेत, लक्षात घ्या. सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या, फेब्रुवारीचा हप्ता ज्या ज्या महिला भगिनींनी घेतलेला आहे त्या सर्वच महिला भगिनी अपात्र झालेल्या नाहीयेत, हे तुम्ही महत्वाचं लक्षात घ्या. अजूनही भरपूर महिला आहेत ज्या महिलांना वाटतंय आमचे पैसे आले नाहीत म्हणून आम्ही अपात्र झालेलो आहोत का, आम्हाला पैसे आता मिळणार नाहीयेत का, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय की तुम्ही अपात्र झालेला नाहीयेत, तुम्हाला पैसे येणार आहेत. सगळ्यांनी लक्षात घ्या. बघा, तुम्हाला पैसे येणार आहेत. सगळ्या महिला भगिनींनी इकडे लक्ष द्यायचे, तुम्हाला पण पैसे येणार आहेत. आता हे सुरुवातीला जे पैसे वाटप झालेत बघा, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय, जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून यादी पद्धतीने पैसे वाटप केले जातात. बघा, यादी पद्धतीने जर आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिली यादी, मग दुसरी यादी, मग तिसरी यादी, अशा पद्धतीने हे पैसे वाटप केले जातात. आता जर आपण पाहिलं तर जवळपास 40% महिलांना पैसे वाटप झालेले आहेत. 60% महिला आहेत ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीयेत. 60% महिला आहेत ज्यांना अजून पैसे आलेले नाहीयेत. आता या महिलांनी काय करायचंय बघा, अजिबात काळजी करायचं नाही. टप्प्याटप्प्याने पैसे तुम्हाला येत आहेत, तुम्हाला पण सर्वांना पैसे येणारच आहेत. बघा, आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, तांत्रिक अडचणींमुळे निधी जो आहे तो टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या थकीत हप्त्याबाबत राज्य शासनाने महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे. शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या सर्व्हरवरील ताण आणि तांत्रिक पडताळणीमुळे यावेळेस सर्व महिलांना एकाच वेळी पैसे न मिळता ते टप्प्याटप्प्याने म्हणजेच इन्स्टॉलमेंट्स मध्ये वितरित केले जात आहेत. बघा, लक्षात घ्या, 3,000 रुपये तुम्हाला दिले जात आहेत, बरोबर आहे, 3,000 रुपये तुम्हाला दिले जात आहेत, पण ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला वाटप केले जात आहेत. त्याच्यात आपण जर पाहिलं तर बघा,
3,000 रुपये अगोदर पण तुम्हाला दिले गेले होते. ते एकाच वेळी म्हणजे 2 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये वाटप होऊन ते मोकळं होऊन जायचं. पण यावेळेस काय झालेलं आहे बघा, 14ला पैसे आलेत, 15ला पैसे आलेत, परंतु सोमवारी पैसे आले नाहीत, मंगळवारी देखील पैसे आलेले नाहीयेत. मग आता होणार काय? तर लाडक्या बहिणींनो, जेवढ्या महिला भगिनी राहिलेल्या आहेत तेवढ्या महिला भगिनींना पैसे येणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काम तुम्हाला काय करायचं, तुमच्या परीने, तुम्हाला शक्य होईल त्या तुमच्या परीने व्यवस्थितरित्या तुम्ही स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांना सांगू शकता की लाडक्या बहिणींचे पैसे अजून आलेले नाहीयेत. काही महिलांना आलेले आहेत, काही महिलांना आलेले नाहीत. कारण बघा, अदितीताई तटकरे स्वतः महिला व बालविकास मंत्री आहेत, त्याच्यामुळे तुमची मदत नक्कीच अदितीताई तटकरे करतील किंवा काहीतरी अपडेट सरकारतर्फे या ठिकाणी या योजनेच्या संदर्भात तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी अपात्र होणार नाहीयेत आणि झालेल्या पण नाहीयेत. त्याच्यामुळे फक्त हा जो काय हप्ता आहे तो थांबवला गेलेला आहे. काय कारण आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्याकडून अपडेट मिळून जाईल. आता बघा, पैसे टप्प्याटप्प्याने तुम्हाला येतील. दररोज लाखो महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी जे आहे त्याच्याद्वारे 3,000 रुपयांची रक्कम वर्ग होत आहे. आपण पाहिले तर 14 तारखेला पैसे आलेत, 15 तारखेला पैसे आलेत, परंतु सोमवार आणि मंगळवार पैसे आलेले नाहीयेत. आता हा हप्ता बंद का झाला त्याचा अजून अपडेट जे आहे ते सरकारकडून आलेले नाहीये. पण लवकरच याच्या संदर्भातची जी काय अपडेट आहे ती सरकारकडून आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. पण काळजी करण्याचं कारण नाहीये बघा, कारण चालू मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील सर्वच्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात हा निधी 100% जमा केला जाणार आहे. आता बघा, हप्ता वाटप सुरू झाला म्हणजेच हे पैसे सर्व लाडक्या बहिणींना द्यावे लागणार आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः सांगितले आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, बंद होऊ देणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे जेवढ्या काही पात्र बहिणी आहेत तेवढ्या पात्र बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होतीलच, असं पण स्वतः माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचे भाऊ तुमच्या पाठीशी आहेत, तुम्हाला सर्वांना पैसे येतील. जेवढ्या काही लाडक्या बहिणींचे पैसे राहिलेले तेवढ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येतील. फक्त तुम्ही बघा, आता आपण जर पाहिले तर स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे की लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीयेत. बघा, आपण जर पाहिलं तर भरपूर महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीयेत. ही माहिती सरकारपर्यंत पोहोचवायची. याच्यासाठी तुम्ही एक काम करू शकता. बघा, आपला जो व्हिडिओ तो लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. म्हणजे हा जो काही व्हिडिओ तो व्हायरल जर झाला तर सरकारपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि आपली सरकारकडे मागणी आहे की ज्या काही महिला भगिनी राहिलेल्या आहेत त्या महिला भगिनींचे पैसे का आलेले नाही त्याचं कारण तरी सरकारने सांगितलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून सरकारला ते महिलांना समजणार आहे. कारण महिला भगिनी संभ्रमात आहे. भरपूर महिलांना असं वाटतंय आमचे पैसे का आलेले नाहीत, बाजूच्या महिलांना पैसे आलेत, आम्हाला का आले नाहीत, तर त्याचं कारण त्या ठिकाणी समजणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सर्वांना पैसे येतील. त्याच्यासाठी काही दिवस वाट बघा, तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पैसे येणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.